नमस्कार, सुहानीज किचनमध्ये आपले स्वागत आहे। आज आपण पाहणार आहोत हलवा फिश फ्राय। चवीला तर हा फिश खूप छान लागतो आणि झटपट तयार होते ही रेसिपी। चला तर मग लगेचच रेसिपीला सुरुवात करूया। तर सर्वात प्रथम आपल्याला फिश व्यवस्थित स्वच्छ धुवून घ्यायचा आहे आणि इथे मस्त असा फिश मला भेटलेला आहे, एकदम ताजा मिळालेला आहे। तर इथे आपल्याला काही मसाले लावून घ्यायचे आहेत फिशला। तर त्यासाठी पाव चम्मच हळद, 1 चम्मच आलं लसूण पेस्ट, 2 चम्मच तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता। 1 चम्मच फिश फ्राय मसाला आणि चवीनुसार मीठ घालून घेते। 1 मोठा चम्मच कोकम आगळ घालून घ्यायचं, त्याने चव खूप छान येते फिशला। किंवा तुम्ही इथे लिंबूचा रस जरी वापरला तरी सुद्धा चालेल। हे सर्व मसाले व्यवस्थित फिशला लावून घ्यायचे आहेत, माशाला सर्व लावून घ्यायचे, व्यवस्थित असे चोलून लावून घ्यायचे आणि हे 15 ते 20 मिनिटासाठी असेच मॅरिनेट करून ठेवायचं। म्हणजे त्यामध्ये मसाले व्यवस्थित मुरले जातात आणि चवीला सुद्धा हे फिश छान लागते। एका प्लेटमध्ये पाव वाटी बारीक रवा, पाव वाटी तांदळाचं पीठ, पाव चम्मच हळद आणि पाव चम्मच तिखट घालून घेते। तांदळाचं पीठ वापरलं की फिश आपला व्यवस्थित असं कुरकुरीत तयार होतो आणि छान लागतो। आता या मिश्रणामध्ये सर्व फिश व्यवस्थित असे कोट करून घ्यायचे, घोलवून घ्यायचे। अशा पद्धतीने इथे मी एक फिश व्यवस्थित असं घोलवून घेते। माझी रेसिपी थोडी जरी तुम्हाला आवडली असेल तर एक लाईक करा आणि प्लीज सबस्क्राईब करा। इथे मी सर्व फिश अशाच पद्धतीने घोलवून घेते आणि एका बाजूला गॅसवरती पॅन सुद्धा गरम करायला ठेवले। पॅनमध्ये तेल घालून घेते। तेल व्यवस्थित असं पॅनमध्ये पसरवून घ्यायचं सर्व बाजूने। तेल व्यवस्थित गरम झालंय। आता यामध्ये एक फिश सोडून घेते। अशा पद्धतीने इथे मी सर्व फिश सोडून घेणार आहे। इथे मी फिश सोडून घेतलेत आणि व्यवस्थित असे आपल्याला हे फ्राय करून घ्यायचे आहेत। गॅसची फ्लेम लो ठेवायची आणि लो फ्लेमवरतीच आपल्याला सर्व फिश फ्राय करून घ्यायचं आहे। एका बाजूने व्यवस्थित शेकवून घ्यायचे आणि मग नंतरच दुसऱ्या बाजूने पलटी करून घ्यायचे। इथे मी पलटी करून घेते। पलटी करून झाल्यानंतर दुसऱ्या बाजूने सुद्धा व्यवस्थित हे फिश फ्राय करून घ्यायचे आहेत आणि गॅसचा फ्लेम लोच ठेवायचा आहे सर्व फिश आपले फ्राय होईपर्यंत। आता व्यवस्थित पलटी करून घ्यायचे एका बाजूने सुद्धा। इथे पाहताय मस्त असा आपला हलवा फिश फ्राय झालेला आहे। चवीला तर एवढा भन्नाट लागतो ना की तुम्ही हा वरण भात किंवा तुम्ही फिश करी, भात आणि हलवा फिश हे कॉम्बिनेशन तर भारीच आहे। एकदा नक्की तुम्ही या पद्धतीने हलवा फिश फ्राय करून बघा। रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सुहानीज किचनला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।